सो तर एस्पिरंट्स, आता आपण या सेशन मध्ये पाहत आहोत प्लांटचे ग्रोथ हॉर्मोन्स. जसं आपल्या बॉडीमध्ये पण ग्रोथ हॉर्मोन्स असतात. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या ह्युमन बॉडीमध्ये जे काही रोल आहेत आपले, सो जे फंक्शन्स आहेत ते आपले, हे दोन सिस्टम मध्ये जॉईंटली कोऑर्डिनेट आहेत. फर्स्ट वन इज हॉर्मोनल अँड सेकंड वन इज न्यूरल. सो आपल्या बॉडीमध्ये जसं आपली हाईट रेग्युलेट करण्यासाठी ग्रोथ हार्मोन आहे, मिल्क प्रोडक्शनसाठी प्रोलॅक्टिन आहे, गोनॅडसाठी FSH-LH आहे, सो थायरॉइडसाठी TSH TRH आहे. सो एस्पिरंट्स, असे जे हॉर्मोन्स आपल्या बॉडीमध्ये आहेत ज्याच्यामुळे आपली बॉडी ही रेग्युलेट होत असते, तसंच प्लांटमध्ये सध्या काही हॉर्मोन्स आहेत ज्यांच्यामुळे प्लांटची हाईट किंवा प्लांटचं स्टेम किंवा रूट इलॉंगेशन होत असतात, आणि यालाच आपण ग्रोथ हॉर्मोन्स असं म्हणतो. कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असू द्या, जीपॅट, नायपर, DI, ESIC किंवा RRB, ह्या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये हे ग्रोथ हॉर्मोन्स खूप जास्त इम्पॉर्टंटली विचारले जातात आणि कन्फ्युजन होत असतं. सो कारण का हे ग्रोथ हॉर्मोन्स एवढ्या प्रॉपरली रीड न करणे म्हणजे कन्फ्युजन क्रिएट करणे. तर या लेक्चरमध्ये मी तुम्हाला ग्रोथ हॉर्मोन्स एकदम क्रिस्टल क्लिअर देणार आहे, टाइप्स त्यांचे देणार आहे, त्यांचे फंक्शन्स सध्या मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करून देणार आहे. फ्रेंड्स, चला तर मग सुरुवात करूया या टॉपिकला. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ग्रोथ हॉर्मोन्स? सो द ग्रोथ, हे पहा, ग्रोथ होणे, सेल तयार होणे आणि त्यानंतर सेलचं डिफरन्सिएशन होणे. डिफरन्सिएशन म्हणजेच ग्रोथ. सो आपल्याकडे 3 डेफिनेशन पाहायच्यात: डिफरन्सिएशन, डिफरन्सिएशन आणि रिडिफरन्सिएशन. हे पुढे मी देणार आहे. सो रिगार्डिंग टू द ग्रोथ अँड द डिफरन्सिएशन ऑफ द प्लांट आर कंट्रोल्ड बाय अ स्पेशल क्लास ऑफ द केमिकल कंपाऊंड्स, सो दॅट इज कॉल्ड एज अ हॉर्मोन्स. यांच्यावरती हे डिफरन्सिएशन आणि ग्रोथ ही डिपेंड असते. दीज आर ऑल्सो नोन एज अ ग्रोथ फॅक्टर्स. यांना आपण ग्रोथ फॅक्टर्स म्हणतो कारण यांच्यामुळे ग्रोथ होते, और ग्रोथ सबस्टन्स और ग्रोथ, सो प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स असंही आपण यांना म्हणू शकतो. याला दुसरं नाव आहे फायटो हॉर्मोन्स, कारण हे प्लांट्स मध्ये प्रेझेंट असल्यामुळे. सो प्लांट स्टँड फॉर फायटो आणि फायटो हॉर्मोन्स म्हणजे हे ग्रोथ रेग्युलेटर आहेत. तर एस्पिरंट्स, सो फायटो हॉर्मोन्स ही नॅचरली ऑकरिंग कंपाऊंड्स आहेत. याच्यामध्ये काही सिंथेटिक पण असतात. सो रेग्युलेट करतात प्लांट ग्रोथ, डेव्हलपमेंट आणि रिस्पॉन्स करतात एक्सटर्नल स्टिम्युलसला. सो बघू आता आपण कोणत्या प्रकारचे फायटो हॉर्मोन्स आपल्याकडे आहेत. यातील पहिला क्लास आहे ऑक्झिन्स. तर एस्पिरंट्स, आता तुम्हाला एक्झाम मध्ये काय महत्वाचं आहे माहितीये का? एक्झाम मध्ये ऑक्झिन्स हे तर ठीक आहे, पण तुम्हाला प्राईम फंक्शन ऑफ द ऑक्झिन्स लक्षात ठेवायचे. सेकंड थिंग काय की याचे एक्झाम्पल्स, की या ऑक्झिन्स मध्ये कोण नॅचरल आहे, कोण सिंथेटिक आहे. थर्ड थिंग तुम्हाला लक्षात ठेवायची आहे या ऑक्झिनचं सिंथेसिसचा पाथवे. आणि फोर्थ थिंग तुम्हाला या ठिकाणी खूप इम्पॉर्टंटली हायलाइट करायचे आहे, आणि ते म्हणजे काय की याचं प्रिकर्सर कोण आहे, हे कुणापासून सिंथेसाइज केलं जात आहे. एवढ्या गोष्टी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूपच जास्त इम्पॉर्टंट आहेत, त्यामुळे समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे पहा स्टुडंट्स, ऑक्झिन हे सेल इलॉंगेशनला प्रमोट करतात, डिफरन्सिएशन पण प्रमोट करतात, इन्व्हॉल्ड इन द अपायकल डॉमिनन्स, रूट इनिशिएशन अँड ट्रोपिक रिस्पॉन्सेस मध्ये यांचा रोल आहे. ऑक्झिनच्या नंतर आहे जिबेरेलिन्स. सो हे स्टेम इलॉंगेशन, सीड जर्मिनेशन, फ्लॉवरिंग साठी पण इम्पॉर्टंट आहेत. सो सीडची डॉर्मन्सी ब्रेक केली जाते. लक्षात ठेवा, डॉर्मन्सीचा मिनिंग असतो की जिथं सेल हे प्लांटचे जे सीड असतात बघा, सो ते सीड काय करतात पहा, सो एका अशा परमनंट स्टेज मध्ये एंटर करतात की त्यांचं फर्दर जर्मिनेशन होत नाही. सो तुम्ही पाहता कधी कधी की काही सीड आपण प्लांट करतो येस सॉइल मध्ये, पण त्याच्यापासून आपल्याला जर्मिनेशन पाहायला मिळत नाही. मग आपण असं समजून घेतो की हे सीड उपयोगाचं नाही आहे, म्हणजे ते डॉर्मन्सी मध्ये आहे. हा हार्मोन देऊन आपण ते डॉर्मन्सी ब्रेक करत असतो. सो ब्रेक करत असतात सीड डॉर्मन्सी, प्रोमोट करत असतात एन्झायमॅटिक प्रोडक्शन फॉर द जर्मिनेटिंग ऑफ द सीड. जर्मिनेशन म्हणजे काय असतं, सीडचं सो जे कोंब येणं असतं याला आपण जर्मिनेशन म्हणतो, ते हे हार्मोन्स प्रमोट करतात. सायटोकायनिन्स याच्यामध्ये आहे, यांचाही रोल असतो सेल डिव्हिजन अँड डिफरन्सिएशन साठी. डिले द लीफ सेन्सेन्स. सेन्सन्स म्हणजे काय, सेन्सन्स म्हणजे सो लीफचं जे पानाची जी गळती असते ती गळती कमी करण्याचं काम हे करत असतात. यानंतर इथिलीन आहे, हा फ्रूट रायपनिंगचं काम करत असतो. लीफ ऍब्सिशन अँड द ट्रेस रिस्पॉन्स मध्ये हा काम करतो. फ्रेंड्स, फ्रूट रायपनिंग याचा मेन रोल असतो. ऍब्सिसिक ऍसिड हा ग्रोथ इनहिबिटर असतो. हे या ठिकाणी सीड डॉर्मन्सीला इन्क्रीज करणारे असतात. मग आता या हॉर्मोनची लिस्ट तुम्ही पाहिली, या लिस्ट मध्ये आधी लिस्ट आउट करून घ्या. ऑक्झिन, जिबेरेलिन्स, सायटोकायनिन्स, इथिलीन, ऍब्सिसिक ऍसिड, एवढ्या सगळ्यामध्ये एकच हॉर्मोन हा इनहिबिटरी हॉर्मोन आहे. सो जो लास्ट वाला आहे हा एकच हॉर्मोन हा इनहिबिटरी हॉर्मोन आहे. सो टाइप्स ऑफ ग्रोथ हॉर्मोन्स, फर्स्ट वन इज ऑक्झिन्स, second one is cytokinin, third one is so ethylene,
देन फोर्थ वन इज यामध्ये एक आपण इथे कोणता घेतला मध्ये सायटोकायनिन, जिबेरेलिन्स, ऑक्झिन्स. सो यानंतर आहे इथिलीन आणि ऍब्सिसिक ऍसिड, एवढे सगळे यामध्ये आहेत एस्पेरेंट्स. मग आता आपण याच्या इंडिव्हिज्युअल पॉइंट्स कडे चाललोय, या टॉपिकच्या इंडिव्हिज्युअल बीट कडे चाललोय. इंडिव्हिज्युअल बीट म्हणजे वरती जे दिवस तुम्हाला दिलं ते थोडंसं हायलाइटेड होतं. आता आपण थोडंसं मध्ये जातोय ह्या हॉर्मोन्सच्या मध्ये इंडिव्हिज्युअल पॉइंट्स कडे. सो तर एस्पेरेंट्स आपण या ठिकाणी ग्रोथ हॉर्मोनची सुरुवात करत आहोत. महत्वाचा फॅक्टर असतो हा ग्रोथ हॉर्मोन्स जे प्लांट मध्ये आहे. ग्रोथ हॉर्मोन्स आर व्हेरी इसेन्शियल फॉर द ग्रोथ अँड द सेल डिफरन्सिएशन. सो यांच्यावरती प्लांटची ग्रोथ ही डिपेंड असते, सेलची डॉर्मन्सी कधी ब्रेक होणार हेही डिपेंड असते. आणि याचे आपण या ग्रोथ हॉर्मोनला आपण वेगळे नावं दिले. याला फायटो हॉर्मोन्स हे पण नाव दिलेलं आहे. सो ग्रोथ प्लांट ग्रोथ रेग्युलेटर सध्या नाव दिलेलं आहे आणि ग्रोथ हॉर्मोन सध्या नाव दिलेलं आहे. मेजरली आपण याचे 4 ते 5 क्लास पाहिले. सो एक होता तुमचा ऑक्झिन, सेकंड वन इज जिबेरेलिन, थर्ड वन इज सायटोकायनिन, फोर्थ वन इज इथिलीन आणि फिफ्थ वन दॅट इज ऍब्सिसिक ऍसिड. ह्या 5 मध्ये इनहिबिटरी आहे, जो लास्ट वन आहे तो इनहिबिटरी आहे, बाकी हे ग्रोथ प्रोमोटरच आहेत. या 5 मधून एक जण हा गॅस आहे, बाकी सगळे लिक्विड आहेत. सो यामध्ये इथिलीन हा गॅस आहे, गॅसियस स्टेट मध्ये अवेलेबल आहे आणि तो फ्रूट रायपनिंग साठी काम करत असतो. मग एस्पेरेंट्स या ग्रोथ हॉर्मोनच्या आता मध्ये जाऊया डिटेल पॉइंट्स कडे. सगळे बीट्स या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय मी. सगळ्यात पहिल्यांदा घेतोय ऑक्झिन. ऑक्झिन सो हा प्रमोट करत असतो सेल इलॉंगेशन, डिव्हिजन अँड सेल वॉल सिंथेसिस साठी. स्टिम्युलेट करत असतो स्टेम ग्रोथ, रूट इलॉंगेशन पण करत असतो ऍट द लो कॉन्सन्ट्रेशन, शूट इलॉंगेशन करत असतो ऍट अ हाय कॉन्सन्ट्रेशन. यानंतर पहा याचे एक्झाम्पल्स नॅचरल ऑक्झिन्स कोण आहेत, सिंथेटिक ऑक्झिन्स कोण आहेत. तर एस्पेरेंट्स या बीटला मार्क करा, कारण हा बीट एक्झाम मध्ये खूप फेमस आहे. एक्झाम मध्ये याच्यावरती आतापर्यंत खूप जास्त PYQs आहेत. सो पहा नॅचरल ऑक्झिन्स मध्ये सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट असतो इंडोल 3 ऍसिडिक ऍसिड, दॅट इज IAA. तुम्हाला हे एक्झाम्पल तर विचारलं जाईल, नॅचरल आहे सो की सिंथेटिक आहे. सेकंड थिंग याचा फुल फॉर्म सध्या विचारला जाऊ शकतो, इंडोल ऍसिडिक ऍसिड, इंडोल 3 ऍसिडिक ऍसिड. सो हा सगळ्यात जास्त मोस्ट इम्पॉर्टंट आहे, बट हा अनस्टेबल आहे टिश्यू कल्चर मध्ये. सो इंडोल ब्युट्रिक ऍसिड IBA. देन नेक्स्ट आहे ऑक्झिन अल्फा, ऑक्झिन बीटा. ऑक्झिन अल्फा दॅट इज सो ऑक्झिन ट्रायोलिक ऍसिड जे ह्युमन युरिन पासून घेतलं जातं. सो ऑक्झिनोलिनिक ऍसिड सो हे कॉर्न जर्म ऑइल पासून एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. हे झाले नॅचरल ऑक्झिन्स. यानंतर सिंथेटिक ऑक्झिन्स कोणते आहेत, नॅफ्थॅलिन ऍसिडिक ऍसिड. नॅफ्थॅलिन ऍसिडिक ऍसिड हे सिंथेटिक आहे. फिनॉक्सी ऍसिडिक ऍसिड हे सिंथेटिक आहे. 2,4-डायक्लोरोफिनॉक्सी ऍसिडिक ऍसिड सिंथेटिक आहे. 2,4,5-ट्रायक्लोरोफिनॉक्सी ऍसिडिक ऍसिड सिंथेटिक आहे. नॅफ्थॅलिन ऍसिटामाइड हे बी सिंथेटिक आहे. तर एस्पेरेंट्स हे झाले सिंथेटिक ऑक्झिन्स. मी तुम्हाला आधी सांगितलं या दोघांचा क्लास एक्झामला खूप फेमस आहे, याच्यावरती क्वेश्चन्स पण खूप जास्त आहेत, त्यामुळे हे क्लासिफिकेशन मिसमॅच करायचं नाहीये. तर एस्पेरेंट्स नेक्स्ट बीट आहे, याचं जे सिंथेसिस होतं कोणत्या अमायनो ऍसिड पासून होतं. ऑक्झिनचं सिंथेसिस हे इंडोल आहे. तर इंडोल येस आपल्याकडे ट्रिप्टोफॅन आहे ज्याच्यापासून हे सिंथेसिस होणार आहे. प्रिकर्सर लक्षात ठेवा. नोट पॉइंट काय सांगतो की ऑक्झिन्स आर वीक ऑर्गॅनिक ऍसिड्स सो अँड वे द फर्स्ट प्लांट हॉर्मोन जे डिस्कवर करण्यात आले होते. अलग लक्षात, ऑक्झिन हे पहिला प्लांट हॉर्मोन आहे ज्याची डिस्कवरी करण्यात आली होती, म्हणून ऑक्झिनचा रोल या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट झाला आणि ऑक्झिन्स इथं एंड झालेले आहेत एस्पेरेंट्स. नाव वी आर मुव्हिंग टुवर्ड्स अ सेकंड इम्पॉर्टंट पार्ट. बट एस्पेरेंट्स अजून एक बीट इथं लक्षात ठेवायचं आहे, ऑक्झिनचे अँटागोनिस्ट. येस, अँटी ऑक्झिन्स. सो काही ड्रग्स आहेत अँटी ऑक्झिन्स म्हणून, जसं की TIBA ट्राय आयडो बेन्झोइक ऍसिड, PCIB दॅट इज पॅरा क्लोरोफिनॉक्सी आयसोब्युट्रिक ऍसिड. तर हे 2 सबस्टन्सेस कोण आहेत, हे ऑक्झिनचे अँटागोनिस्ट आहेत. म्हणजे जसं ऑक्झिनची ऍक्शन आपल्याला नको असेल तर या ड्रग्सला देऊन आपण त्यांची फार्माकोलॉजिकल ऍक्शन जी काही इफेक्ट आहे ते आपण इथं ब्लॉक करत असतो. हे अँटी ऑक्झिन्स आहेत. सो एस्पेरेंट्स या ठिकाणी तुमचे ऑक्झिन्स एंड झालेले आहेत. नाव वी आर मुव्हिंग टुवर्ड्स अ मोस्ट इम्पॉर्टंट हॉर्मोन अँड दॅट इज कॉल्ड द जिबेरेलिन्स. तर एस्पेरेंट्स हा जो जिबेरेलिन आहे याचं काय म्हणणं आहे, कारण या हॉर्मोन्स वरती सध्या खूप कॉमन क्वेश्चन्स एक्झामला येतात. यांचे फंक्शन्स मिक्स करायचे नाहीत एस्पेरेंट्स, प्रत्येकाचे फंक्शन्स वेगळे आहेत. याचं फंक्शन या ठिकाणी वेगळं आहे. हे पहा, स्टिम्युलेट द स्टेम इलॉंगेशन. याचं काम आहे स्टेमला इलॉंगेट करणं, पण याचा रूट वरती इफेक्ट खूप कमी आहे, लिटल इफेक्ट ऑन द रूट्स. सेकंड, हे जे जिबेरेलिन आहे ही एक हॉर्मोन आहे जो फंगस आहे. येस, सो इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम द फंगस. तुम्हाला कधी क्वेश्चन असा येत असेल
की ओलाटाईल हॉर्मोन किंवा लिक्विडमध्ये कोण असेल तर तुम्ही सांगा इथिलीन. सेकंड पॉइंट आहे फंगस हॉर्मोन कोण असेल तर ते आहे जिबेरेलिन. जिबेरेलिन हा फंगस आहे. सो डिस्कवर फ्रॉम द, हे बघा याला कुठून डिस्कवर करण्यात आलं, जिबेरेला फ्युजिकोरिया. सो याच्यापासून, या फंगस पासून याला डिस्कवर करण्यात आलं. सो कॉझिंग द बेकेन डिसीज. सो याचा अर्थ काय, एक डिसीज म्हणजे असं झालं होतं की एक लँड वरती सो एका पर्टिक्युलर जागी सो काही प्लांटची हाईट खूप वाढली होती. मग या सायंटिस्टने नोटीस केलं की याच प्लांटची हाईट का वाढलेली आहे. मग त्यांना लक्षात आलं की याच्यावरती फंगस तयार झालेला आहे, म्हणजे यांना डिसीज झालेला आहे. what was the disease, and that disease is called as the Bacon disease. हा त्यांना डिसीज झालेला आहे. मग त्यांनी हे पाहिलं त्या प्लांट्स मध्ये की ज्यांना डिसीज झालाय त्यांची हाईट वाढली आहे. मग त्यांच्या लक्षात आलं की ह्या डिसीज मध्ये जो फंगस आलेला आहे तर ह्या फंगस पासून काय तयार झाला, जिबेरेलिन, जो की यांना ग्रोथ हॉर्मोनचं काम करतो. मग अशा प्रकारे ग्रोथ हॉर्मोन जिबेरेलिन हे तयार झाले. मग याचे फॉर्म्स किती आले, खूप सारे आले. मग ह्या जिबेरेलिनला आयसोलेट केलं क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये. फर्स्टली येबुता आणि सुमिकी यांनी सगळ्यात पहिल्यांदा आयसोलेट केलं 1938 मध्ये. सो असे किती फॉर्म्स तयार करण्यात आले, खूप सारे. जिबेरेलिन A1, जिबेरेलिन A2, जिबेरेलिन A3 असे खूप सारे फॉर्म्स तयार झाले. बट यामध्ये सगळ्यात कॉमन होता जिबेरेलिन A3 हा खूप कॉमनली होता. याची जरा केमिस्ट्री पण लक्षात ठेवा. एक्झाम मध्ये मी तुम्हाला सांगितलं, ह्या जे नोट्स तुम्हाला मी देतोय हे सुपर डुपर लेवलचे नोट्स आहेत. केमिस्ट्रीवरती क्वेश्चन्स आहेत, पाथवेज वरती क्वेश्चन्स आहेत, एक्झाम्पल्स वरती क्वेश्चन्स आहेत. सो जिबेरेलिन हे ट्रायटर्पेनाइड आहे का डायटर्पेनाइड आहे. सो सायक्लिक डायटर्पेनाइड आहे. डायटर्पिन्स आहेत म्हणजे 20 कार्बन्स आहेत. 20 कार्बन्स आहेत म्हणजे 4 आयसोप्रिनाइड युनिट्स आहेत. येस, द 4 आयसोप्रिनाइड युनिट्स. आणि बघा यांचं जे सिंथेसिस होत आहे मेवालिनिक ऍसिड पाथवे पासून हे सिंथसाइज होत आहेत. येस, तर एस्पेरेंट्स मेवालिनिक ऍसिड पाथवे पासून सिंथसाइज होत आहेत. यांचं प्रिकर्सर कोण आहे, सिंथेसिसचा प्रिकर्सर हा ऍसिटिल कोए आहे, ज्याच्याकडे 2 कार्बन्स असतात. ऍसिटिल कोए प्लस ऍसिटिल कोए, सो ऍसिटो ऍसिटिल कोए. त्यानंतर पुन्हा एक ऍसिटिल कोए, HMG कोए, आणि हे सिंथेसिस होत असतं. अँटी जिबेरेलिन्स पण आहेत आपल्याकडे, CCC, दॅट इज कोलिन क्लोराइड आणि मेलिक हायड्राझाइड, हे 2 जण असतात जे जिबेरेलिनचे सध्या अँटागोनिस्ट आहेत. आणि या ठिकाणी एस्पेरेंट्स तुमचा सेकंड ग्रोथ हॉर्मोन जिबेरेलिन इथं कम्प्लीट झालेला आहे. येस, ओके. आता यानंतरचा नेक्स्ट हॉर्मोन आपण इथे डिस्कस करतोय ग्रोथ हॉर्मोन मध्ये, अँड दॅट इज सायटोकायनिन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सायटोकायनिन, यांना सेकंड नेम काय दिलेत, यांचे एक्झाम्पल्स काय आलेत हे आपण पाहूया. सो हा सेल डिव्हिजनला प्रोलॉंग करतो, सेल डिव्हिजनला प्रमोट करतो, शूट डिफरन्सिएशन प्रमोट करतो, मॉडिफिकेशन ऑफ अपायकल डॉमिनन्स. सो अपायकल डॉमिनन्स याचा अर्थ काय की जे अपायकल असतात मेरिस्टेमॅटिक सेल्स यांना कंटिन्युअसली डिवाइड करतो. सो जिबेरेलिन हा सीडची डॉर्मन्सी सध्या ब्रेक करतो, लक्षात ठेवा. हे आपण वरती दिलं होतं, सीड डॉर्मन्सी ब्रेक करणारा. यानंतर याचा जो फर्स्ट सायटोकायनिन जे आयसोलेट करण्यात आला तर तो होता कायनेटिन. सो स्कूक आणि मिलर 1953 टोबॅको कॅलस कल्चर पासून यांना ऑब्टेन करण्यात आलं, दॅट इज कॉल्ड ॲज सो कायनेटिन. नॅचरल सायटोकायनिन कोण आहे तर झिटिन ही नॅचरल आहे, ऑब्टेन फ्रॉम द अनराइप मेज ग्रेन. आणि सिंथेटिक सायटोकायनिन कोण असेल तर तो असतो 6 बेन्झिल ॲडेनिन. तर हे सिंथेटिक सायटोकायनिन आहे. हाय कॉन्सन्ट्रेशन असेल तर शूटचं फॉर्मेशन होतं, लो कॉन्सन्ट्रेशन असेल आणि ऑक्सिजन जास्त असेल तर रूटचं फॉर्मेशन होतं. आपण ऑक्सिजन मध्ये पण दिलं होतं पहा, ऍट लो कॉन्सन्ट्रेशन रूट फॉर्मेशन. येस, म्हणजे कमी कॉन्सन्ट्रेशन मध्ये रूट फॉर्म होतात, म्हणजे ते रूट साठी जास्त पॉवरफुल आहेत. सो ऍट हाय कॉन्सन्ट्रेशन शूट फॉर्मेशन. यानंतर बघा आरएनएचं सिंथेसिस सध्या हे या ठिकाणी प्लांट मध्ये स्टिम्युलेट करतात. इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम सिंथेसिस सध्या या ठिकाणी होत असतात. तर एवढे सगळे पॉइंट्स हे सायटोकायनिनचे झाले. यानंतरचा नेक्स्ट आहे जो तुमचा एक हॉर्मोन जो इनहिबिटरी आहे, दॅट इज ऍब्सिसिक ऍसिड. हा एक हॉर्मोन आहे जो प्लांट ग्रोथ इनहिबिटर आहे, हे स्टिम्युलेटर नाही आहे. त्यामुळे हे क्वेश्चन मध्ये खूप कॉमनली येईल तुम्हाला, विच ऑफ द फॉलोइंग हॉर्मोन इज अ ग्रोथ हॉर्मोन इनहिबिटर. तर तुम्हाला सांगायचंय की हे ऍब्सिसिक ऍसिड आहे जो इनहिबिटर आहे, नॅचरल ग्रोथ हॉर्मोन इनहिबिटर आहे, डिस्कवर्ड बाय द कार्न्स अँड एडिकॉट. सो इन 1961 to 1965 causes the stomatal closure and the seed dormancy. आपले जिबेरेलिन हे सीड डॉर्मन्सी ब्रेक करणार आहे, हा सीड डॉर्मन्सी कॉज करणार आहे. सो याचं केमिकल नेचर हा सिस्क्विटर्पिन्स आहे. सिस्क्विटर्पिन म्हणजे काय असतं, सो ज्याच्यामध्ये 15 कार्बन्स असतात. येस, जो 15 कार्बन्स असतो त्याच्यामध्ये 3 आयसोप्रिनाइड युनिट्स असतात. याचं सध्या सिंथेसिस हे मेव्हलिनिक ऍसिड पाथवे पासूनच झालेलं आहे. याचा सध्या स्टार्टिंग मटेरियल हा ऍसिटिल कोएच आहे. याची मेकॅनिझम बघा, हे प्रमोट करतो इफ्लक्स ऑफ द पोटॅशियम आयन्स फ्रॉम द गार्ड सेल
स्टोमाटा क्लोज होतो आणि ट्रान्सपायरेशन बंद होतो एस्पायरंट्स, आणि त्यामुळे त्या प्लांटची ग्रोथ होत नाही. सो लास्ट वन आहे इथं हॉर्मोन मध्ये, आणि तो आहे आता इथिलीन. इथिलीन इज ओनली हॉर्मोन जो तुम्हाला प्लांट हॉर्मोन आहे पण गॅसियस स्टेट मध्ये आहे. हा फ्रूट रायपनिंग साठी आणि लीफ ऍब्सिशन साठी सध्या वापरला जातो. याचा अर्थ काय, पान गळती होण्यासाठी. सो आणि फ्रूटच्या रायपनिंग साठी याला आपण वापरत असतो एस्पेरन्स. याचा प्रिकर्सर हा मिथॅनिन आहे. इन्क्रीज रेस्पिरेशन ड्युरिंग द फ्रूट रायपनिंग, रेस्पिरेशन वाढवून हे पिकवण्याचं काम करत असतो. सो आणि इफेक्टिव्ह इन द रायपनिंग बनाना, ऍपल्स आणि मँगोज यांच्या रायपनिंग मध्ये याचा खूप मोठा रोल आहे. तर एस्पेरन्स आतापर्यंत आपण पाहिले ग्रोथ हॉर्मोन्स, प्लांट ग्रोथ हॉर्मोन्स, आणि या ठिकाणी हे प्लांट ग्रोथ हॉर्मोन्स हे तुमचे कम्प्लीट झालेले आहे. अपेक्षित आहे की तुमचा फोकस हा 4 गोष्टीवर आहे. पहिला क्लास, सो मेन क्लास. सेकंड थिंग त्यांचे फंक्शन्स, शूट साठी, रूट साठी, सी डॉर्मन्सी साठी. थर्ड इम्पॉर्टंट त्यांचे एक्झाम्पल्स, नॅचरल, सिंथेटिक. फोर्थ वन त्यांचे मेटाबॉलिझम पाथवे, सो सिंथेसिसचे पाथवे आणि त्यांचे प्रिकर्सर. एवढे पॉईंट्स जर तुमच्या या हॉर्मोन्स मधून क्लिअर झाले असतील एस्पायरंट्स, तर डेफिनेटली तुमचा हा टॉपिक इथं खूप चांगल्या पद्धतीने क्लिअर झालेला आहे.